म्हणजे माझं जे प्रेझेंटेशन आहे तर मला ॲज इट इज असं वाटतं माझ्या मनामध्ये की माझ्याही पेक्षा बेटर झालं पाहिजे, असं माझ्या ग्रुपमध्ये कोणीतरी असलं पाहिजे, माझ्याही पेक्षा बेटर देणार. तर ती तुम्हाला काय करायची, कॉपी करायची. तर तुम्ही सर्वजण रेडी असणार आहे आमचे ओल्ड गोल्ड आणि डिस्ट्रीब्युटर. ओके, तर चला तर आपण सुरू करूया, कारण की वेळेचं आपलं लिमिटेशन आहे. वेळ ऑलरेडी आपला एक्स्ट्रा झालेला आहे, जो टायमिंग आहे कार्यक्रम प्रोग्रामचा. अशी आपली एक दूर लांबवरून येणारी टीम आहे, तर ती थोडीशी लेट होत आहे, पण तरी आपण थांबणार नाही आता. तर चला मित्रांनो, आपण पहिले सर्वप्रथम समजून घेऊया स्वामिनी कंपनीची प्रोफाईल समजून घेऊया. काय करूया, स्वामिनी कंपनीची प्रोफाईल समजून घ्या. त्याच्याही अगोदर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वजण इथे बसलेले प्रत्येक व्यक्तिमत्व अनुभवी असणार आहे. कशा अनुभवी, कोणाला उद्योग व्यवसायाचा अनुभव असेल, कोणाला शिक्षणाचा असेल, त्याच्यानंतर कोणाला आपापल्या क्षेत्रामधला असणार आहे. तर आपल्याला काय करायचं, जो आपला एक्सप्रेस अनुभव आहे त्याला आपल्या स्वामिनी सोबत कसं कनेक्ट करायचं, कसं टॅली करायचं हे मी तुम्हाला समजवणार आहे. प्लॅन तर समजून घ्यायचाच आहे तुम्हाला, पण आपण जे कष्ट मेहनत करतो आतापर्यंत केली आणि इथून पुढेही करणार आहे, त्याच्यामधून आपल्या गरजा पूर्ण झाल्या का, स्वप्न दूर लांब राहिली, गरजा आताच्या घडीला गरजा वाढलेल्या आहेत. पहिल्या सुरुवातीला गरजा आपल्या कमी होत्या, आता गरजा वाढलेल्या आहेत. आज आपल्याला प्रत्येक गोष्ट घ्यायची वाटते, वापरावीशी वाटते. मोबाईल फोन आपल्याकडे ब्रँडेड जरी असला तरी आपण मोठ्या दुसऱ्या मोबाईल फोनचा वापर करतो. आपण अंगावरती किती जरी साड्या असतील महिलांनी, पुरुषांनी ड्रेस असेल, तरी त्याला वाटतं अजून क्वालिटीचा घ्यायला पाहिजे. म्हणजे हे आपल्या गरजा जे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, याला आपण स्वप्न म्हणू शकणार नाही. तर हा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला, तर हा कन्सेप्ट तुम्हाला 100% तुमच्या गरजा पूर्ण करून देणार आहे. मी शब्द काय वापरतो, स्वप्न नाही वापरत, गरजा पूर्ण करून देणार आहे. कारण की स्वामिनीमध्ये अशी काही फॅसिलिटी आहे, तुम्हाला नेक्स्ट पुढे कळणारच आहे काय फॅसिलिटी आहे, कशी आहे म्हणून. तर चला तर आपण बोलूया. आता इथे जे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरती, बडी सोच बडा बिझनेस. आता या मागचं काय असणार हो कारण, बडी सोच बडा बिझनेस, आपले विचार एवढे प्रगल्भ आणि एवढे मोठे ठेवले पाहिजे की अशी आपल्याला कुठलीच गोष्ट असं म्हणजे कठीण वाटली नाही पाहिजे. कुठलीच बाब नाही, कठीण काहीच नाही, कठीण काहीच नाही, पण आपल्या समजवर आणि सोच विचारावर आहे सगळं. आज तुम्ही मला सांगायचं, तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुम्ही जेव्हा ठरवलं तर हॉलमध्ये येऊन बसायचं, आले आहेत की नाही आले? सर्वजण जालन्याचे आहेत का? आणि जे कोणी जालन्यामधलं पण असेल, पण त्यांना पण घरापासून इथपर्यंत यावं लागलं की नाही यावं लागलं? मग कठीण काहीच नाही. तसेच सक्सेस पण आहे, यश पण तेच आहे. सक्सेस यश पण प्रत्येकाला मिळत असते, पण त्यासाठी आपण एक एक पाऊल पुढे चालत राहिलो पाहिजे. तुम्हाला जर सर्व दिवस आनंदाचे भेटले तर दुःखाचे दिवस पण कसे समजणार तुम्हाला? तुम्ही यशस्वी बनले, तुमची टीम तुमच्याकडे आली, तुम्हाला सांगत असली मॅडम मला ना थोडंसं अनबॅलन्स व्हायला बिझनेस करता वेळेस, तुम्ही त्यांच्या भावनाचं जाणून नाही शिकलात, मग काय पाहिजे? तुम्ही म्हणलं पाहिजे त्यांना की मी पण मॅडम याच्यामधून गेलेली होती, पुढे गेल्यानंतर यश मिळतेच. म्हणून आपल्याला कधी कधी अपडाऊन्स होत असतात आणि ते झालेच पाहिजे. त्यानंतर चला नेक्स्ट बोलूया, आपण पुढे बोलूया. तुमचं सर्वांचं वेलकम टू द बिगेस्ट लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी. तुमच्या सर्वांचं या कन्सेप्टमध्ये स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे, टाळ्याच्या गडगडामध्ये स्वागत आहे. कारण की तुम्ही खरोखर खूप लकीली आहे, खूप लकीली आहे की तुम्हाला आज प्रत्यक्ष प्लॅन प्रेझेंटेशन बघायला मिळायला. स्वामिनीचं जे प्रेझेंटेशन असते तर ते लाईव्हच होत असते, एनी टाइम सुरुवातीपासून पण लाईव्हच होत असते, पण आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. त्याच्यानंतर बघा स्वामिनीची वेबसाईट पण दिसत असेल तुम्हाला, www.swamini.in ही वेबसाईट आहे आपल्या कंपनीची. तुम्ही इथे सुद्धा म्हणजे मोबाईलवरती सर्च करून व्हिजिट देऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट बोलूया आपण पुढे. बघा आता इथे स्वप्न दिसत आहे तुम्हाला, पण हे आपण समजूया गरजाच येतल्या. यातली जर मे बी एक गोष्ट सोडली तर आपल्या बाकी सगळ्या गरजा आहेत आपल्या. आता कंपनीचं प्रोफाईल मे बी असेलच पुढे 100%, ठीक आहे सर, बॅकच राहू द्या. आता इथे मी तुम्हाला एक शॉर्टली बोलणार आहे याच्यावरती. जसं की आपण इथे सर्वजण बसलेलो, मी पहिलंच वाक्य बोलवलं, आपण चांगल्या घरामध्ये जर राहत असलो तरी आपण पुढचा विचार होतो, अजून माझं 2 मजली घर कसं होईल, अजून 3 मजली घर कसं होईल, अजून सिटीच्या ठिकाणी मी कसं माझा रो हाऊस बनवू. हे आपले स्वप्नच असतात की नाही? तसे तर घराचे स्वप्न दाखवलेले. आता मला म्हणायचं, ज्यांच्याकडे ऑलरेडी प्रॉपर्टी आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी ॲसेट आहे, ठीक आहे, ते मोठा विचार करू, पण आता आपल्याकडे मुळातच घर नाही. मग आपलं काय ड्रीम स्वप्न की आपली जी फॅमिली आहे, 2 व्यक्तींची, 4 व्यक्तींची, 5 व्यक्ती, जे काही असेल ते, त्यांना काय करावं, चांगल्या मस्तपैकी आनंदात आपल्या घरामध्ये चांगला निवारा व्हावं, त्यांचं चांगलं संगोपन, हे आपलं प्रत्येकाचं स्वप्न असते. मातीवाल्यांना वाटते विटीचं घर व्हावं, विटीवाल्यांना वाटते माझं 2 मजली घर व्हावं, असं माणसं अपेक्षा असतात. तर आपण इथे समजून गेलो की आपली प्रथम प्राथमिकता गरज म्हणजे आपलं घर राहण्याचं. कारण धो जर पाऊस पडला तर घरामध्ये पाऊस नाही आला पाहिजे.
त्याच्यानंतर जर सुसाट वारा सुटला तर पत्र टीन उडले नाही पाहिजे आपल्या घरावरले, हे प्रत्येकाला वाटत असते, म्हणून आपलं चांगलं घर असावं. नंबर 2चं याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे, हे जे तुम्हाला फॅमिलीचं चित्र दाखवलं ना, तर याचा मागचा एकच उद्देश आहे की आपण आपल्या फॅमिलीला चांगलं जीवन दिलं पाहिजे. आता चांगलं जीवन देणं म्हणजे काय? त्यांना काही भरभरून पैसा देणे का, त्यांना काही सोन्यानं हे करणे, त्यांना फक्त काही घरात लागणारी बाब कमी नाही पडली पाहिजे. जे पण आपल्या घरात लागणार आहे, मुलांना असेल, आता हाऊसवाईफ महिला असतील, मिस्टर असतील, त्यांचे एकमेकांच्या घरात लागणाऱ्या वस्तू ते पूर्ण भेटल्या पाहिजेत. आणि एवढंच सगळं काही, हेच सगळं काही, पण आज त्याच्यासाठी एवढी लगलग, एवढी धप्पड चालू मार्केटमध्ये असंख्य, पण पॉसिबल शक्य नाही व्हायला. याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे, दिवसेंदिवस महागाई होत चाललेली आहे. येणारा घरात एका वाटीने पैसा आहे, लाख रुपये का असू द्या, 1 लाख रुपये जरी सॅलरी पर्सन असेल, त्या व्यक्तीलाच माहित आहे की त्याच्या 1 लाखामागे किती पाऊल वाटा येतात. आपल्याला काय वाटतो, आपण सध्या पैसे कमी कमवतो, आपल्याला वाटते हा जॉबला आहे, 50,000 सॅलरी, 1 लाख सॅलरी, खुश आहे. पण मी माझा अनुभव नंतर तुम्हाला शेवट मी सांगेन की ते मी काय एवढं प्रकटपणे सांगू शकतो, कारण मी स्वतःच ते चेक केलेले आहे. तर त्याच्यानंतर सांगायचं आपल्याला काय वाटते, आपल्या अकाउंटला बँक बॅलन्स असावं. काय वाटते? बँक बॅलन्स असावं. आता पैसे काय असे करोडो नसायला पाहिजेत का? आता सध्या आपल्या विचारानुसार बोलतो मी, करोडो कोणाला वाटतात माहिती का? ज्यांचं घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, मुलं फॉरेन मध्ये तर त्यांना वाटते माझ्या याच्यामध्ये करोडो संपत्ती असेल. पण आपले स्वप्न काय, आपली गरज काय? माझ्या अकाउंट मध्ये हार्डली 1 लाख, 2 लाख, 5 लाख असे असले पाहिजे. कशासाठी असले पाहिजे? लहान मुलं शिक्षण शिकत असतील, त्याचा शिक्षणाचा खर्च निघला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की आज रोजी जर काही इमर्जन्सी मला लाभली तर मला कोणाकडे पैसे मागायचे काम नाही पडले. एवढी आपली प्राथमिकता असते, एवढी आपली गरज असते. ओके, नंतर त्याच्यानंतर कार. आता कार तर प्रत्येकाला रोडवरती जेव्हा कारा जात असतात आपण बघत असतो, आपल्यासोबत लहान बाळ असेल, तुमचा मुलगा मुली, ते पण म्हणते मम्मी पप्पा आपल्याला कार घ्यायची. तेव्हा हळूच आपल्या मनात एक विचार की आपण पण दिलं पाहिजे मुलांना, हे जर मागत असेल तर. कारण आई वडिलांचं कामच असते मुलांच्या हट्ट पुरवणे, गरजा पुरवणे, पण पॉसिबल आहे का? आता कष्ट मेहनत करणारे आपण, महिन्याच्या आपल्या घरामध्ये 10,000 कमावणार आहे का 15,000 कमावणार आहे, आपण जर कार घ्यायचं बोलू शक्य आहे का? त्या कारचं मेंटेनन्स किती असते, हे की नाही? त्याच्यामुळे आपल्या एक कारचं पण काय आहे, आपल्या घराच्या समोर आपली स्वतःची कार असावी. जेव्हा आपल्या याच्यामध्ये रिलेटिव्ह मध्ये प्रोग्राम होत असतात तेव्हा बाय कार आपण तिथे जावं म्हणून. त्याच्यानंतरच आहे विमान टूर. आता विमान टूर मध्ये काय रोज रोज प्रवासाचा विषय नसतो, पण कमीत कमी जेव्हा टीव्ही मध्ये बघतो, जाहिरात बघतो किंवा आकाशामध्ये आपण विमान प्रवास करताना बघत असतो, तेव्हा मनात असं वाटते खरोखरच विमाने बसण्याचा विचार नंतरच आपण हे विमानात कसं असेल बरं, जे टीव्ही मध्ये दाखवतात तेच असेल का ऍक्च्युअली रिअल त्याच्यामध्ये असं असेल का, हे मनामध्ये येते. पण हे जे स्वप्न आहेत, हे ज्या गरजा आहेत, त्या पूर्ण कोण करणार आहे? माझा इथे हॉलमध्ये बसलेल्या सर्वांना प्रश्न आहे. मी तुमच्या समोर सांगितलं, तुम्ही ऐकलं, तुम्हाला ऐकायला चांगलं वाटलं, सर बरोबर बोलायले, सर एकदम राईट बोलायले, पण हे पूर्ण कोण केलं पाहिजे? आपण कोण केलं? आपणच केलं पाहिजे. कारण की आपण हे पूर्ण करणारे कोणी? आपणच आहे. घरात जसा जिम्मेदार जबाबदार व्यक्ती मोठा असतो, त्याला माहिती आहे मला घरात आठवड्याला भाजीपाला आणावाच लागेल, महिन्याला किराणा आणावाच लागेल, मला मुलांच्या शिक्षणाचे पैसे फीस भराव्याच लागतील, सगळ्या गोष्टी मला कराव्याच लागणार, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. तसं या सिस्टीम मध्ये तुम्ही आले तर कशासाठी यायचं? हे स्वप्न आणि गरजा पूर्ण करण्यासाठी. कशासाठी यायचं? स्वप्न आणि गरजा. नुसतं चित्र पाहायचं नाही. काय म्हणतात ना, चित्र पाहायचं असेल तर असे असंख्य चित्र लागलेलेच येते, गाड्याचे लागले, जाहिराती पडतात. बिझनेस मध्ये काम करायचं, मला हे माझं पूर्ण झालंच पाहिजे. जरी तुम्हाला सांगितलेलं ना 100% पूर्ण केलेलं असेल तेव्हाच मी पण करू शकते, मी पण करू शकतो, आणि हे होणार 100% होणार, याच्यामध्ये काही तीळ मात्र शंका नाही. चला नेक्स्ट पुढे वळूया आपण. आता कोणतीही जेव्हा आपण जे नवीन असतील इथं, जेव्हा कोणताही एखादा कन्सेप्ट पाहतो आपण, आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त फ्रॉड झालेले आहेत. मी स्पष्ट बोलतोय स्टेजवरून तुम्हाला, मार्केटमध्ये असंख्य अशा दामदुप्पट स्कीम येऊन गेलेल्या आहेत, दररोज पेमेंट देणारे येऊन गेलेले आहेत, काही इतरांचा प्रॉब्लेमला बळी पडलेले आहेत, आणि जवळजवळच्याच व्यक्तीने केले आहेत, विश्वासाविषयी. आता आपण या कन्सेप्ट मध्ये उतरायलो. आता भले तुम्ही, मला माहिती नाही तुमचं तुम्ही वेल एज्युकेटेड असता, काय प्रॉब्लेम नाही, आपण या कन्सेप्ट मध्ये उतरलो, पण हा खरोखर 100% गव्हर्नमेंट सर्टिफाईडच आहे का, हे पण चेक केलं पाहिजे. कारण की आज रोजी मार्केटमध्ये असंख्य, तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना सांगणार तेव्हा तुम्ही निर्धार एकदम कणखरपणाने सांगितलं पाहिजे, माझा कन्सेप्ट हा 100% लिगली कन्सेप्ट आहे, 100% प्रूव्हन कन्सेप्ट आहे. हा काय तुम्हाला पगार मिळते, तुम्ही कोणा एखाद्या दुकानावरती महिन्याचे 30 दिवस जाऊन काम करता, तुम्हाला जशी तिथून मानधन भेटते, पगार भेटते, पैसा भेटतो, तसाच या कंपनीमध्ये पण काम करून पैसा भेटतो. हे पण काही कुठली स्कीम नाहीये. तर त्याच्यामुळे 100% प्रूव्हन आणि यशस्वी कन्सेप्ट आहे आपला. नेक्स्ट पुढे बोलूया आपण.
आता या कन्सेप्टचे ओनर कोण आहेत? हा जो कन्सेप्ट बनवलेला आहे या कन्सेप्टचे ओनर कोण आहेत? जे तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दिसत असणार आहेत ते त्याचे सीएमडी सर, या कन्सेप्टचे सीएमडी सर आहेत. त्यांचं नाव काय आहे तर सुनील रामचंद्र खोत सर. सरांच्या विषयी पण तुम्हाला सांगायला आवडेल मला. सरांनी सुद्धा आपल्यासारखंच कष्ट मेहनत केलेली, सुरुवातीला त्यांच्या लाईफ मध्ये स्ट्रगल केलेली आहे. आपण जो कन्सेप्ट बघत आहे, आपण ज्या कन्सेप्ट मध्ये काम करणार आहे तर ते कुठल्या रिच म्हणजे चांगल्या श्रीमंत बलाढ्य व्यक्तीसोबत काम नाही करत. आपण अशा काही पर्सनॅलिटी सोबत काम करतो, अशा काही सेक्टर मध्ये काम करतो की ज्यांना रुपयाची किंमत आहे. साहेबांनी स्वतः सायकलवरती प्रवास करून शिक्षण शिकलेले, खेडेगावातून शहरामध्ये आले, शहरातून त्यांनी प्रत्येक जिल्ह्या तालुक्यामध्ये काम केलं आणि आज त्यांना सर्वस्व माहिती, ऊन वारा पाणी. कारण एवढं कणखरपणे का सांगतो, साहेबांसोबत मी 3 वेळेस बैठकीसोबत बसलेलो आणि साहेबांना प्रश्न केले. साहेबांचं साधं सिंपल राहणीमान, उच्च विचार श्रेणी की माझ्यासोबत प्रत्येक माझ्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक काम करणारी महिला असेल, पुरुष मंडळी असेल, विद्यार्थी मुलं मुली असतील, हे प्रत्येक जण हॅपी असले पाहिजे. कोणी दुःखी नको मला. कारण मी जे संघर्ष शोषलेला आहे माझ्या जीवनाला जो वाटायला तो माझ्या डिस्ट्रीब्युटरचा येता कामा नाही. हे सरांचं विजन एवढं स्ट्रॉंग मजबूत आहे. त्याच्यानंतर आपली ऑर्गनायझेशन जे स्वामिनी लाईफ प्रायव्हेट लिमिटेड आहे कुठली हे पण जाणून घेतलं पाहिजे. तर स्वामिनी आहे आपल्या महाराष्ट्रामधलीच आहे. कुठली आहे? महाराष्ट्र. याचं हेड ऑफिस कुठे? मेन हेड ऑफिस आहे जयसिंगपूर, तालुका सिरोड, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. म्हणजे की आपण कुठल्या एखाद्या अदर स्टेटच्या किंवा अदर कंट्रीच्या कन्सेप्टला हात घालत आहे का? आपण अदर कंट्रीच्या याचं काम करू लागलो का? नाही करत आहे. आपल्याच महाराष्ट्रामधल्या स्टेटमधल्या आपल्याच व्यक्तिमत्वासोबत काम करतो. सगळ्यात मोठा आपल्याला आनंद पाहिजे. सगळ्यात आपण अदरांना मोठं केलं पण त्यांनी आपल्याला काही दिलं नाही. शेवटी आपला अपयशाचं आपल्या माती पाडलं त्यांनी. पण मी गॅरंटी देतो ज्या दिवसापासून मी या कन्सेप्ट मध्ये आलो आजही रोजी मी आनंदाने काम करतो. सुरुवाती दिवसापासून आनंदी काम करतो, इथून पुढे पण करणार आहे. कारण कन्सेप्ट डिझाईन केलेला आहे साहेबांनी. त्याच्यानंतर स्वामिनीची अचिव्हमेंटची स्लाइड नसेल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. स्वामी विजन तर सांगितलं मी. स्वामिनीची सुरुवात झालेली आहे 1 नोव्हेंबर 2018 आणि कालच्या डेटमध्ये स्वामिनी टोटल किती वर्ष कंप्लीट झाले? 7 वर्ष कंप्लीट झाले. 7 वर्षामधून तुम्हाला बॅकलॉग सांगायचा असला तर 7 वर्षामध्ये स्वामिनीने जे काम केलं ते मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीना पण शक्य झालं नाही. ज्या मार्केटमधल्या सांगतात ना की आम्ही एवढं सगळं आम्ही तेवढं सगळं, तर त्यांना पण शक्य पॉसिबल नाही. मग स्वामींनी केलं तर काय केलं? असं 7 वर्षामध्ये केलं तर काय केलं तर मी थोडक्यात 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. स्वामिनीने आज रोजी 12 ते 15 लाख लोकांना रोजगार दिला. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्वामिनीमध्ये 100% पैकी 85% महिला पैसे कमवणारे आहेत. 100% 85% आणि गृहिणी महिला आहेत. त्याच्यानंतर दुसरी जर बाब सांगितली तर स्वामिनीकडे ऑन रेकॉर्ड आज रोजी जर बघितलं तर 25 ते 30 करोडपती आहेत. किती तर 25-30 करोड. आज 1 करोडपती जर बनायचं तर 1 करोड इन्कम घ्यावं लागते, तेव्हा करोडपती बोलल्या जाते, करोडपती घोषित केल्या जाते. आणि ऑन रेकॉर्ड जसं तुम्ही 5:30 वाजताची लाईव्ह वेबिनार मीटिंग बघितली तिथे आयडी शो करून दाखवल्या जाते. पेमेंट वेगवेगळे जे ज्यांचं इन्कम झाले ते दाखवत असतात. ओके. त्याच्यानंतर स्वामिनीने आज रोजी काय केलं तर स्वामिनीने आज रोजी तिचा प्रामाणिकपणा सोडलेला नाही. सगळ्यात मेन होतं कंपन्या काय करतात जेव्हा पैसा यायला लागते, जेव्हा लीड त्यांना जास्तीत जास्त डिस्ट्रीब्युटर जॉईन होतात त्यांच्याकडे, तेव्हा ते काय करतात? प्लॅन चेंज, पे आउट चेंज, जॉईनिंग अमाऊंट चेंज हे करतात. स्वामिनीनं केलेलं नाही. पहिल्या दिवसापासून जी अमाऊंट आहे जॉईनिंग अमाऊंट तीच आहे. त्याच्यानंतर पे आउट जे ते पे आउट तेच आहे आणि जे डेलीचं पे आउट देणार आहे ते पण कुठं चेंज झालेलं नाही. एवढी बेटर अँड बेस्ट कंपनी आहे आणि एवढं जबरदस्त कन्सेप्ट आहे. म्हणून उल्हासानं आनंदानं काम करायचं. त्याच्यानंतरचा नेक्स्ट स्लाइडकडे वळूया आपण. आता स्वामिनी का करायची? स्वामिनी का करायची? स्वामिनीमध्ये ऑलरेडी जबरदस्त प्रोडक्ट येतं. मी ऑलरेडी बोललेलो तुम्हाला. प्रोडक्ट नंबर 1 येतं कारण स्वामिनी कन्सेप्ट हा प्रोडक्ट बेस्ड प्लॅन आहे. याच्यामध्ये ॲग्रिकल्चर, हेल्थ केअर, पर्सनल केअर हे तिन्ही सेक्टरमध्ये काम करते स्वामिनी. सिस्टीम चांगली आहे, एकदम प्रॉडली सिस्टीम आहे, कुठे लुटबुळ करणारी नाहीये. सुशिक्षित व्यक्ती असू द्या की निरक्षर व्यक्ती असू द्या त्याच्यासोबत फ्रॉड होणार नाहीये. त्याच्यानंतर नंबर 3चा प्लॅन आहे, डेली टू डेली पेमेंट देणार आहे आणि एकदम छोट्या अमाऊंट मध्ये चालू होणारा कन्सेप्ट आहे. नेक्स्ट आता बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्वामिनी प्रोडक्ट बेस्ड कंपनी. काय आहे? प्रोडक्ट बेस्ड कंपनी. स्वामिनीमध्ये कोणकोणते प्रोडक्ट येतात? जसं की 1 नंबरचं सॅनिटरी नॅपकिन आहे. महिला लोकांना लागणारं प्रत्येक महिलांना प्रोडक्ट लागत असते. ते प्रत्येक घरामध्ये मायमोल्या येतात. आणि आज रोजी जर घरातील महिला सुरक्षित असेल, महिलांची सेफ्टी हेल्दी जर अविमान असेल तर 100% घरातले बाकी व्यक्ती पण तशा पद्धतीने राहू शकतात. पण महिला जर आपल्या घरातील लक्ष्मी जर दुःखी असेल तर घरातलं सगळं ते हेच असते, मग दुखवटाच असते, सगळं निराश काम असते.
त्यासाठी आपल्या स्वामिनी सॅनिटरी नॅपकिन आहे, 7 लेअरचे कॉटन जेली आहे. त्याच्यानंतर स्वामिनी प्रियर केअर सेंटर महाराष्ट्र जसं चालू आहे तसं अदर 5 राज्यामध्ये चालू आहे. विचार करा किती मोठी डिमांड आहे, किती मोठी मागणी असेल याची, आणि किती नंबर 1चं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं प्रोडक्ट आहे हेल्थ केअरचं. आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण काय करतो का, आणि बिमार पडल्यानंतर भरपूर पैसे खर्च करतो की नाही. तुम्ही पण माझ्यासोबत बोला, जेव्हा तुम्ही बोलचाल तेव्हा मला पण समजेल, तुम्हाला समजायला म्हणून. आता मग मीच बोलणार आणि तुम्ही बस मान हलवणं असं नाही घेऊ. आता हेल्थ केअरचे प्रोडक्ट आपल्या स्वामिनीमध्ये काय आहेत. 1 नंबरचं प्रोडक्ट आहे सिबोक्टॉन, नोनी, मोरिंगा, वीर हर्ब आणि बे. असे 5 प्रकारचे आपले फुल सप्लिमेंट इम्युनिटी बूस्ट प्रोडक्ट येतं. प्युअरली आयुर्वेदिक येतं, कुठलाही साईड इफेक्ट नाही. आज रोजी जर विचार केला हे प्रोडक्ट कुणी घेतले पाहिजे. आता आपल्याकडे जेव्हा एखादं प्रोडक्ट दिसते आपल्याला, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काय विचार होतो. जेव्हा एखादं तुम्हाला प्रोडक्ट दाखवले जाते, तुम्हाला घ्या बोलले जाते, तेव्हा आपण काय विचार करतो. कोणाच्या काही सांगू शकते का. आपण विचार करतो की मी थोडी बिमार आहे, माझ्या घरात थोडी कोणी बिमार आहे, आणि मला हे प्रोडक्ट घेऊन मला बिमार व्यक्तींना द्यावं लागेल. तर थोडासा चेंज त्यावेळी आपण थोडा करू. हे प्रोडक्ट कोणी घेतलं पाहिजे, तो अगोदर निरोगी व्यक्तीने घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे. शरीरामध्ये जेव्हा किंवा एखादा आजार होत असतो, जेव्हा एखादी बिमारी होते, ती एकदम नसते होत. ती थोड्याशा गोष्टी ती रूपांतर हळूहळू करून मोठं होती, आणि नंतर मग आपण त्याला त्रासून जातो. तर हे जर बॉटल आपण वर्षी किंवा 6 महिन्यातून घेतली, मग त्या 5 बॉटलपैकी कोणती 4 बॉटल आहेत, त्याच्यामध्ये 4 बॉटलपैकी कोणती एक बॉटल घेतली, शरीरामधली जी काही घाण आहे त्याला बाहेर काढण्याचं काम करते. कोरोना माहिती सगळ्यांना. कोरोनामध्ये काय औषधी होती सांगा बरं. कोरोनावरती काही औषधी होती का. मग त्याच्यामध्ये काय सांगत आपल्याला ते काय करायचं म्हणून. इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा बोलायचे ते. तर त्यासाठी तशी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि स्ट्रॉंग आपलं हेल्दी आरोग्य ठेवण्यासाठी आपल्या बॉटल येतात. ते प्रत्येकाने घेतलं पाहिजे. हे का सांगितलं मी, की जेणेकरून आपल्या डोक्यात असते पेशंटनंच घेतलं पाहिजे, पेशंटसाठीच येते, पेशंटसाठी नाही. पेशंटसाठी पण आहे ते, पण सर्वप्रथम आपण घेतलं पाहिजे. त्याच्यानंतरची किट आहे आपली ऍग्रिकल्चर. स्वामिनीची जी ऍग्रिकल्चर किट आहे शेतीची. आज आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे. आज बळीराजा जर चांगल्या पद्धतीने त्याचे धनधान्य पिकवत असला, चांगलं जर भरभराटी त्याला लागली, तर तो देश पण सुखी राहतो. हे आपल्याला माहिती आहे. जर शेतकरी राजाचं दुखी असेल, त्याचं जर उत्पन्न झालं नाही, तर देश सुद्धा राहू शकत नाहीये. तर यासाठी आपल्या स्वामिनीचे जे MD सर येतं, तर स्वतः MD सरांच्या फॉर्म्युल्यानुसार क्युबा नावाचं प्रोडक्ट एक बनवलेलं आहे. ते पांढऱ्या रूट्स, व्हाईट्स म्हणजे मुळ्या, जे शेतातलं पीक असतं पेरणी करतो त्यावेळेस जर चांगल्या पद्धतीने त्या पिकाच्या मुळ्या वाढलेल्या असल्या, मोठ्या प्रमाणात मुळ्या जर फैललेल्या असल्या, तर ते पीक वर चांगलं येणार. याला उदाहरण म्हणजे सांगायचं झालं तुम्हाला, घराचा जर पाया मजबूत असेल तर वर 3 मजली जरी बिल्डिंग तुम्ही चढवली तरी ढासळून पडणार नाहीये. तसं जर पिकाचं जर चांगल्या पद्धतीने रूट्स, व्हाईट रूट्स जर वाढलेले असले, जमिनीमध्ये फैललेले असले, तर ते पीक चांगलं राहते. मग आता नेक्स्ट स्टेप काय. जेव्हा तुमचं पीक याच्यामध्ये येते फ्रुटिंग, म्हणजे त्याला फांद्या फुटत असतात बघा, त्या अवस्थेमध्ये तुम्ही त्याची जर स्प्रे केला आपला ऍक्शन 3 नावाचा, पहिलं प्रोडक्ट काय करणार, क्युबा व्हाईट सूट वाढवणार, मुळ्या वाढवणार, शेणखताचं काम करणार ते. दुसरं प्रोडक्ट जे आपलं 3 ऍक्शन नावाचं, फांद्या अवस्थेमध्ये जर फ्रुटिंग जास्त फोडणार. नंबर दुसरी स्टेप असते ती आपली फुल धारणा असते. जेव्हा फुल पकडत असतात त्यावेळेस जर तुम्ही फुलं धारण्यामध्ये जर स्प्रे केला, तर फुलं टिकून ठेवण्याचं काम करणार, त्याला पण जास्त बाहेर आणण्याचं काम करणार. थर्ड स्टेज म्हणजे जेव्हा पाकडीमध्ये, म्हणजे पाकडीमध्ये रूपांतर होते, सर पापडीमध्ये बोलतो आपण त्याला, त्यामध्ये माल पकडायला सुरुवात आहे. त्यावेळेस जर 3 ऍक्शन नावाच्या प्रोडक्टची तुम्ही फवारणी केली, तर तुम्हाला माल जास्त दिसणार. आता याची माझ्याकडे लाईव्ह रिझल्ट आहे, आणि याचे लाईव्ह माझ्याकडे व्हिडिओ पण येते. माझं एक चॅनल आहे, मी चॅनलवर अपलोड केलेले आहे, ते तुम्ही तुमच्या रिलेटेड लीडरकडून ते मागून घेऊ शकता. तर हे आपले हेल्थ केअरचे प्रोडक्ट. आता मला तुम्हाला सर्वांनी प्रोडक्ट समजून घेतले. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, याच्यातलं एकही प्रोडक्ट मला असं दाखवा, या 3 किट पैकी एकही प्रोडक्ट असं दाखवा की ते तुम्ही घेतलं स्वामिनीच्या दुकानामधून आणि ते तुमच्या घरामध्ये पडून राहील, असं एकही प्रोडक्ट दाखवा. आहे का. ऑलरेडी खरेदी करतो की नाही करत हे पण सांगा. कृषी केंद्रामध्ये गेलो शेतीचे प्रोडक्ट घेतो, मेडिकल मध्ये गेलो हेल्थ केअरचे प्रोडक्ट घेतो, पर्सनल केअरचं पण घेतो, आपण घेतो की नाही घेतो. आता काय करायचं, तिथं आपण जे घेतलं तिथं काही आपल्याला मिळालं का. तिथं फक्त काय भेटलं, पैसे दिले, प्रोडक्ट भेटलं, काही ऑपॉर्च्युनिटी, काही संधी मिळाली का. आता स्वामिनीमध्ये बघा काय होते ते. स्वामिनीमध्ये काय होते, तुम्ही प्रोडक्ट घेतलं स्वामिनीच्या दुकानामधून, आता पुढची स्टेप काय होती ती. नेक्स्ट हे आपल्याकडे रिपर्चेस प्रोडक्ट अजून पण भरपूर प्रोडक्ट आहे बघा. आता तुम्ही प्रोडक्ट किती रुपयाचं घ्यायचं, ते प्रोडक्ट किती रुपयाचं घ्यायचं, फक्त आणि फक्त
1680 रुपयाचा वन टाइम खरेदी. काय करायची? वन टाइम. आता तुमच्या चॉईस नुसार घ्यायचं ते. मी जे तुम्हाला किट दाखवलं ना, हेल्थ केअर, ऍग्रिकल्चर, पर्सनल केअर, तर तुम्ही तुमच्या निवडीनुसार घ्यायचं. तुम्हाला जे पाहिजे ते घ्यायचं असं नाहीये तुम्हाला कंपल्सरी हेल्थच घ्यावं लागेल, ऍग्रिकल्चरचं घ्यावं लागेल, पर्सनल केअरचं. तुम्हाला जे वाटतं सुटेबल ते तुम्ही घेऊ शकता. आता तुम्ही काय केलं? स्वामिनीमधून प्रोडक्ट घेतलं. किती रुपयानं घेतलं? 1680 रुपयानं. त्याच्या प्लस काय भेटलं तुम्हाला? काय भेटली? बिझनेस आयडी. मार्केटमध्ये अशी कुठे संधी आहे? आज आमच्या इथे भरपूरसे बसलेले आहेत की ज्यांनी वन टाइम मध्ये प्रोडक्ट घेतलं, पेमेंट दिलं, प्रोडक्ट भेटलं. काही राहिलं का? काय राहिलं का? नाही राहिलं. त्याच्यानंतर जो मिळालेला बिझनेस आयडी कोड आहे ते पण तुम्हाला समजणार आहे की त्या कोडवरती त्यांनी किती पैसे मिळवलेले, किती पैसे मिळवलेले आहे की नाही. प्लस प्लस कुठला व्यवसाय आहे की तुम्हाला 1680 रुपये तुम्हाला बिझनेस आयडी द्यावा लागला, किंवा तुमचं लायसन बोलू शकतो आपण याला, लाखो रुपयाचं लायसन. हे जर तुम्ही आज जिथं फ्रँचायझी दिल्या जातात का, जसं की वेगवेगळे आहेत मॅकडोनल्ड वगैरे, याचे अमृततुल्य आहेत ना, आपण ऐकून ना, किती किती पैसे भरावे लागतात त्याच्यात? असंख्य रुपये भरावे लागतात. तर तरी पण प्रॉफिटचं काय आहे का त्याच्यात सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकतो. चालणच म्हणून काही गॅरंटी नाही ना. भरपूर लोकांनी फ्रँचायझी घेतल्या पण नाही चालल्या, त्यांना बंद करायचं काम पडलं. पण मी गॅरंटी देतो, तुम्ही प्रोडक्ट घेतलं, प्रोडक्ट वापरलं, हेल्थसाठी चांगलं सेफ्टी ठरलं, तुम्हाला बिझनेस आयडी मिळाली. आता बिझनेस आयडीचं मी तुम्हाला महत्व येणाऱ्या स्लाइडमध्ये समजवणार आहे की ती खरोखर किती महत्वाची. आता तुम्हाला मला एक सांगायचं की आपण काही काम फ्री ऑफ कॉस्ट करायला लागलो. कुठलाही काहीच त्याच्यातून मिळत नाहीये. काय करायला फ्री ऑफ कॉस्ट काम सांगतो मी तुम्हाला. आणि तेच काम करून जर तुम्हाला स्वामिनीतून 2 पैसे भेटत असतील तर, जे तुम्ही आता काम करू लागलेले तेच जर काम तुम्ही आमच्या स्वामिनीमध्ये वेळ दिला, तुम्ही काय केलं, वेळ दिला तुमचा, तिथून जर तुम्हाला 2 पैसे इन्कम भेटत असेल तर कसं राहील तुमच्यासाठी? कसं राहील तुमच्यासाठी? हाऊस वाईफ महिलांनाही माझा प्रश्न आहे, स्टुडंट मुला मुलींनाही प्रश्न आहे, बिझनेसमॅन व्यक्तींनाही प्रश्न आहे, आणि नोकरीवाल्यांना पण आहे की जर तुमचं काम करून जो तुम्ही फावला वेळ तुम्ही देताय तुमच्या वॉकी टॉकीला, तुमच्या सोशल मीडियावरती, तर तिथं जर तुम्ही आपलं स्वामिनीचं काम करून जर तुम्हाला महिन्याचे 10 ते 15,000, 15 ते 20,000, 20 ते 25,000 रुपये जर भेटत असतील तर कसं राहील? चांगलंच राहणार. आता काम काय करायचं स्वामिनीमध्ये? एवढं सगळ्या समजलं, जे नवीन येत बसेल ते आतापर्यंत सगळं क्लिअर झालं. आता स्वामिनीमध्ये काम काय करायचं? जसं की आता तुमच्या घरामध्ये एकच मोबाईल फोन आहे, तुमच्याकडे एकच आहे का? प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. आता जो मोबाईल फोन आपण ज्या काही कंपनीचा घेतला, ज्या काही किमतीचा घेतला असेल, ते काय आपण टोटल लावत बसणार नाही. पण मला एक म्हणायचं, तुम्ही खाली मोबाईल घेऊनच झाला का? तुम्हाला त्याच्यामध्ये सिम कार्ड घ्यायचं काम पडलं, आयडिया, वोडाफोन, याचं जे कोणते कंपनीचं वापरत असाल ते तुम्ही, त्याच्यानंतर मग सिम घेऊनच झालं का? प्रत्येक महिन्याला रिचार्ज लागला, पाठीमागं महिन्याचा रिचार्ज लागला, 3 महिन्याचा असेल, 6 महिन्याचा असेल, वर्षाचा असेल, त्याच्यानुसार. त्याच्यानंतर रिचार्ज करून आपण काय करतो? आता प्रत्येकच जण, सगळेच जण काय नोकरीवर थोडी येतात, सगळेच जण काय म्हणजे बिझनेसमॅनच थोडी येतात. काही काही फक्त टाइमपाससाठी मोबाईल वापरतात की त्याच्यामध्ये व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, आपण इतरत्र काही लाईक करतो, कमेंट करतो, शेअर करतो, इकडे व्हिडिओ तिकडे, तिकडे व्हिडिओ इकडं, किंवा पोस्ट. याच्यातून काही पैसे भेटले? काही पैसे भेटले? पण आपण इतरांना कमवून दिले, इतरांना आपण कमवून दिले. जसं की मोबाईलवाला असेल, सिम कार्डवाला असेल, रिचार्जवाला असेल, त्याच्यानंतर सोशल मीडियावरती जसं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यांना पैसे कमवून दिले. कमवून दिले का? मान्य सगळ्यांना? बरोबर आहे. आता वेळ आलेली आहे रिटर्नची. आता आपल्याला त्याच्याकडून पैसे घ्यायचे. काय करायचं आता? त्याच्याकडून पैसे कसे? तर ते कसे आणि काय? तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जसे बर्थडेचे स्टेटस ठेवता, किंवा काही इतरत्र काही फेसबुकवरती पोस्ट करता, शेअर करता, तुम्ही स्टोरी ठेवता, याच्यातून पैसे भेटले नाही, तुम्ही बोलले, मान्य सर्वांना. आता काय करायचं? तिथे अदर पोस्ट न ठेवता आपलं स्टेटस स्टोरी ठेवायची. काय स्टेटस स्टोरी ठेवायची? वर्क फ्रॉम होम, म्हणजे घरी राहून काम करा आणि मिळवा दिवसाला 1500 ते 3000, महिन्याचे 10 ते 15,000 मिळवण्याची संधी. तर माहिती जाणून घेण्यासाठी मला कॉल किंवा मेसेज करा. हे तुम्ही स्टेटस किंवा स्टोरी ठेवली, स्टेटस आणि स्टोरी ठेवली. आता मला सांगायच्यावरती रिप्लाय येणार का नाही? काम काय करायचं ते समजून. रिप्लाय येणार की नाही? कशी येणार रिप्लाय? कारण की प्रत्येकालाच पैशाची गरज आहे. आज रोजी पैसा किती जरी घरामध्ये आला तरी कमीच पडू लागलेला आहे. कारण महागाईने एवढं थैमान घातलेलं आहे. मार्केटमध्ये बेरोजगारी किती मोठी प्रमाणात आहे? सर्वात जास्त बेरोजगारी, सर्वात जास्त. कारण की आता मोठ्या मोठ्या जे कंपन्या होत्या पहिले सुरुवातीला, तिथं मनुष्यबळाचं काम पडायचं. आता मशिनरी चालले, टेक्नॉलॉजी सर्व हटवून टाकलेली, सर्व काय केलेले, संपवून टाकलेले. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे नोकऱ्या संपले. मग असे तुमच्याकडून 5 ते 10 लोकांना काम भेटलं. तो जो कन्सेप्ट आहे हा तुमच्याकडून भेटला. आता इथे कंपनीचा रूल्स नियम काय आहे? तुम्ही 2च लोकांना दिला.
आता काम काय करायचं समजलं सगळ्यांना. हो. आता हे पण जाऊ द्या सर, या ट्रेडिशनल मार्केट समोर घ्या पुढे घ्या पुढे. आता बघा इथे आपण गेलो नाही. आता मी मुद्दामून त्या स्लाइड मधल्या घेतल्या नाही, आपल्याला डिस्टर्ब नाही व्हायचं, आपल्याला कन्सेप्ट इन्कमच समजून घ्यायचं कसं भेटेल. आता काय केलं आपण, पहिले कोड जनरेट केला किती रुपयाने केलाय. आता पुढची स्टेप काय समजली मी, काय करायचं आपल्याला प्रमोशन करायचं. आता प्रमोशन तुम्ही सुरू केलं छान पद्धतीने मस्तपैकी, कोणी व्हिडिओ बनवून, कोणी फोटो ठेवले आपले स्टेटस स्टोरीला. आता तुम्ही तुमच्या माध्यमातून किती व्यक्तींना, आपण 10 लोकांना कन्सेप्ट आपला शेअर केला. किती व्यक्तींना, 10 व्यक्तींना. मग काहींना आपण ऑनलाईन मध्ये शेअर केला, काहींना ऑनलाईन मीटिंग मध्ये बसवलं, काहींना ऑफलाईन शेअर केला. किंवा तुम्ही जे महिलांनी सॅनिटरी नॅपकिन घेतलं आपल्या स्वामिनीचं, ते तुम्हाला छान बेस्ट वाटलं, खूप छान बेस्ट रिझल्ट आला. तुम्ही तुमच्या जवळच्याच महिलांना सांगितलं. काय केलं, जवळच्याच महिला झालं. पुरुष मंडळींनी पण काय केलं, शेतीमध्ये घेतलेले प्रोडक्ट त्यांनी शेतात वापरले. घरच्या जरी जॉबला असलं तरी प्रत्येकाकडे शेती आहेतच, तर ती तुम्ही तुमच्या जवळच्या ऑफिस मधल्यांना सांगितलं किंवा जवळच्या शेतकऱ्यांना सांगितलं. तुम्ही असे किती लोकांना तुमचं प्रोडक्ट दिलं. मी उदाहरणासाठी फक्त 2च घेतो. किती व्यक्तींना दिलं, कोणी 2, कोणी 4. आता तुम्ही 2 व्यक्ती, शेतीवाल्यांनी शेतीचं प्रोडक्ट दिलं, महिलांनी सॅनिटरी नॅपकिन विकलं. असं काही कोणी कोणतं विकू शकते. 2 व्यक्तींना आपण आपलं प्रोडक्ट शेअर केला. आता याचं काय झालं, तर जसं की सर तुम्ही यांना प्रोडक्ट दिलं, त्या सरांनाही प्रोडक्ट दिलं, तुम्हाला रिझल्ट तुम्ही त्यांना शेअर केलं, तुम्ही काय केलं, पैसे घेतले, प्रोडक्ट दिलं, काय राहिलं, तुमचं पण काही राहिलं. मग आता कंपनीचा रूल्स नियम काय, आपल्या कंपनीचा रूल्स नियम काय, की त्यांना प्रोडक्ट तर द्याच, पण त्यांच्या नावाची रजिस्ट्रेशन कोड आयडी पण जनरेट करा. काय करा, रजिस्ट्रेशन आयडी कोड जनरेट करा. का जनरेट करा, कारण की त्यांनाही प्रॉफिट मिळू द्या, त्यांनाही इन्कम मिळू द्या, त्यांनाही तसं ठेवू नका. सपोजली तुम्ही 2 व्यक्तींना आपले प्रोडक्ट दिले, ए आणि बी. मग काय झालं, यांना प्रोडक्ट भेटले, पण कंपनीचा रूल्स नियम असा आहे आपल्या, की त्यांना डायरेक्टली माहिती झालं का, नाही माहिती झालं. जसं की इथे पकडून चलो आमचे नारायण सर येतात, नारायण सरला 2 शेतकऱ्यांना दिलं, इकडून दिलं श्यामला, इकडून दिलं रामला. तर या 2 याच्यावरती काय होते, नारायण सरांचं पेमेंट किती बनते, किती बनते, तुम्ही बोला, किती बनते, 1500 रुपये बनते. आता हे जे 1500 रुपये बनलं, हे कशावर बनलं, 2 व्यक्तींना. हा बोला बोला बोला, तुम्हीच 2 व्यक्तींना जोडलं. बरं, अजून सरांनी सांगितलं जोडलं बोला, अजून दुसरं. आता इथे प्लॅनच माझा एंड होते, हे मेन बोला सर. मॅडम काय प्रॉफिट करून दिले, यांनी सांगितलं जोडलं, यांनी काय सांगितलं प्रॉफिट करून दिलं. अजून दुसरं कोणी, 2 प्रोडक्ट दिले. अजून फास्टली पटपट सांगा, टाइम चालू आहे कमी. 2ची लॉगिंग केली. दुसरं मी सांगा, कारण असू शकतात काही तुमच्याकडून तुम्हाला शिकायसाठी भेटू शकते. काय केलं आपण, काय केलं, आता सरांनी जो सांगितलं जोडलो म्हणून, याच्यावर मी उत्तर सांगतो. आता सर तुम्ही या 2 सरांना काय केलं, तुमचं शेतीचं प्रोडक्ट दिलं. काय केलं, त्यांच्याकडे जाऊन प्रोडक्ट समजावलं, सांगितलं. त्यांनी काय केलं, तुम्ही बळजबरी केली त्यांना देण्यासाठी. तुम्ही काय केलं सर, तुम्ही काय केलं, प्रोडक्ट कोणासाठी घेतलं, कोणासाठी घेतलं, जोरात सांगा, त्यांना सगळ्यांना स्वतःसाठी घेतलं. म्हणजे मग तुम्ही कसं म्हणू शकता ना जोडलं म्हणून. तुमचं काम काय केलं, फक्त गेले आणि प्रोडक्ट समजलं. हे काम म्हणजे समजवलं तुम्हाला. आपल्या मानसिकतेत हेच ठरलेले, जोडणे जोडणे जोडणे, त्याच्यामुळे आपलं काम होत. डोक्यातच चुकीची थिंकिंग, डोक्यात चुकीची थिंकिंग म्हणून होत नाही काम होते. तुम्ही तुम्हाला सरांच्या डोक्यात काय पाहिजे, मी गेलो सरांकडे बसलो, सरांना प्रोडक्ट समजून सांगितले, सरांनी प्रोडक्ट घेतले, चांगले वाटले, बेस्ट वाटले. आणि त्यांच्या डोक्यात एखादी यांनी तुम्ही जोडलं म्हणून, तुमच्या डोक्यामध्ये आहे का सरांनी जोडलं म्हणून, तुमच्या डोक्यात काय आहे. मग सोच विचारावर आहे आपल्या, की आपण सांगतो जोडलं म्हणून. जोडलं नाही सर, आपण त्यांना कन्सेप्ट दिला. जर आज रोजी आपण त्यांच्याकडून भरगच्च पैसे घेतले असते, त्यांना काहीतरी प्रलोभनाला बळी पडलं असतं, सर आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ पैसे, सर आम्ही तुम्हाला प्रत्येक दिवसाला पैसे देऊ. इथं जोडले बोला, का बोला, कारण तुम्ही त्यांचे पैसे घेतले, त्याच्यावर तुम्ही आता करणार आहे. पण तुम्ही त्यांना कन्सेप्ट दिला, तुम्ही त्यांना एवढ्या छोट्या अमाऊंट मध्ये आज रोजी लाखो रुपये कमवण्याचं इन्कम दिलं. प्रोडक्ट दिले असे की एकदम रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट दिले. प्रोडक्ट पण काय असे ते थाडूमाडू दिलेले नाही येत, लो क्वालिटीचे दिलेले नाहीत. जे पण प्रोडक्ट आतापर्यंत आपले स्वामिनीचे घेतले त्यांचा सगळ्यांचा रिझल्ट आहे. सगळ्यांना क्लिअर झालं. आता काय जास्त पुढे बोलायचं का, म्हणजे एवढंच होतं मेन महत्व. बिझनेस पहिले कोणासाठी करायचा, स्वतःसाठी करायचा. आपण जे काम करणार आहे ते काम कसं करणार आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि ऑफलाईन कसं करणार आहे, ऑफलाईन पद्धत कशी करणार आहे, की आपल्याकडे जे आहे शिक्षक लोक असतात बघा, आमच्या इथं साळवेश्वर पण येते. आपण सर शिकवतो मुलांना शिकवतो, आपल्याला काही अपेक्षा असते का, फक्त आपण काय करतो
पहिले सुरुवातीला काम काय करतो, सुरुवातीला शिकवण्याचं काम करतो. काय करतो, शिकवण्याचं काम. आता रिझल्ट कसा निघतो, जेव्हा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागते, जेव्हा सगळे मुलं शिकतात. आमच्या सरांना खूप जबरदस्त एक्सपिरियन्स अनुभव आहे बरं, शिक्षक बसलेले ते. त्यामुळे असं मी प्लॅन सांगतो तर असं नाही की तिथं आपल्यामध्ये कोणी शिक्षकी व्यक्तीमध्ये बसलेलं नाही म्हणून. जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने 100 विद्यार्थी असतात, 50 विद्यार्थी शिकवतो, त्यातले सिलेक्टेडच बाहेर येत असतात. सगळे जातात का, पण शिक्षकाला असं आहे का की हा विद्यार्थी माझ्या जवळचा, हा व्यक्ती माझ्या दूरचा, असं काय आहे का, नाही. तसंच आपल्या कन्सेप्टचं पण समजूत आणि कन्सेप्ट सर्वांना समजूच असते. आपल्या घरातील व्यक्ती असू द्या, आपल्या शेजारील व्यक्ती असू द्या, आपल्या गावातील असू द्या, पण सगळेच येत नसतात. येत कोण असतात, जसे वर्गामधून 2 ते 3 विद्यार्थी निघत असतात, तेवढेच व्यक्ती येत असतात. आणि आपल्या माइंडमध्ये काय बॅड हॅबिट किंवा वेगळी सवय, मी ज्यांना सांगितलं त्यांनी यायलाच पाहिजे, मी ज्यांना सांगितलं त्यांनी घ्यायलाच पाहिजे. कसं काय शक्य, हाताचे आपल्या 5 बोट बघा सारखे आहेत का, आहेत का सारखे, मग ते पण खाली, मग ते आपल्या शिकायसाठीच येतं. आपल्याला शिकायसाठी दिशा दाखवण्यात येतं. आणि हे पण सारखे दिले असते की जास्त बी वर चढू नका, खाली पण येत असतो आपण, किंवा जास्त पण तुम्ही अपेक्षा ठेवू नका, सारखा इक्वल मध्ये चाला. सर्वांना क्लिअर झालं, नवीन व्यक्तिमत्वांना 100% क्लिअर झालंच असेल, नसेल झालं तरी मला तुम्ही विचारू शकता. ओके, आता इथे आपण एक थांबून जाऊ सर. बघा आता इथे काय करायचं, आपल्याला जेव्हा आपण स्वतः रजिस्ट्रेशन करतो तेव्हा या व्यक्तिमत्वांना पण ही संधी समजून सांगायची की ताई, दादा, काका, तुम्ही हे जे आमचं प्रोडक्ट घेतलं, आता हे जे तुम्ही घेतलं शेतात तुम्ही वापरणार, घरी पण वापरणार, महिला पण वापरणार, हे तुम्ही जर तुमच्या जवळच्या अजून 2 महिलांना सांगितलं किंवा 2 तुम्ही शेतकऱ्यांना आमचं प्रोडक्ट दिलं तर याच्यावरती तुम्हाला पण इन्कम भेटते. बरं बघा शब्द काय बोलायचे, तुम्ही जर 2 व्यक्तींना दिलं तर तुम्हाला याच्यावर पैसे भेटतात. मग कसे भेटतात ताई, आम्हाला सांगा कसे भेटतात दादा, सर. कारण आता एकदम सर तर कोणी बोलणार नाही, कारण आपला संबंध असतात नेहमीचे. मग त्यांना समजून सांगण्याचं आपलं काम आहे. काय आपलं काम आहे, त्यांना काय करायचं, त्यांना सांगायचं बघा हे जे प्रोडक्ट तुम्ही 2 व्यक्तींना दिलं आणि तो 2 व्यक्तींचे पैसे जर माझ्याकडे आणून दिले 1680 + 1680 3360 रुपये, तर मी काय करणार, तुमचा जो कोड जनरेट झालेला आहे तर त्या कोडच्या मी एक लेफ्ट साईडला लॉग इन करणार आहे, एक राईट साईडला लॉग इन करणार आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला सबसिडी भेटते, त्याच्यावर तुम्हाला इन्कम भेटते 1500 रुपये. पण जे 1500 रुपये इन्कम भेटते तर हे इन्कम तुम्हाला 1500 रुपये पेआउटचा मेसेज येतो, पण अमाऊंट तुमच्या नेट अमाऊंट तुमच्या अकाउंटला 1200 रुपये जमा होते. मग 300 रुपये कुठे गेले, 300 रुपये TDS चार्ज जो आहे आपला, ऍडमिन चार्ज जो असतो, त्याच्यानंतर आपला शिपिंग चार्ज असते, जे आपल्याला प्रोडक्ट मिळणार असते, हे कुठे जाऊन शॉपीला घ्यायची गरज नाहीये, ते डायरेक्टली कंपनीमधून येते, कुरिअर होऊन येते. कुरिअर चार्ज भरपूर चार्ज वाढलेले, तर भरपूर चार्ज झालेले कुरिअरचे. तुम्ही एखादं छोटंसं प्रोडक्ट पाठवायचा कुरिअरवाल्याकडे, त्याला म्हणा पाठवायचं किती पैसे घेतो बघा तो, त्या कंपनी आपल्याला ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देते, कुठले पैसे नंतर लागत नाही. 1200 रुपये आपल्या अकाउंटला जमा होतात. 1200 रुपये केव्हा जमा होतात, तर 24 घंट्याच्या आत जमा होतात. त्याला कुठं आठवडाभर वाट पाहायची गरज नाही, महिनाभर वाट पाहायची गरज नाही. तुम्ही एका दिवसामध्ये 2 वेळेस पैसे कमवू शकता स्वामिनीमध्ये. एका दिवसामध्ये 2 वेळेस. दिवस आणि रात्र किती तास होतात दोन्ही मिळून, 24 तास. किती होतात, 24 तास. इथे 12 तासाचं 2 क्लोजिंग टाइम टाकण्यात आलेला आहे. जसं की 12 PM to 12 AM आणि 12 AM to 12 PM या 2 12 तासामध्ये रात्रीचे 12 ते सकाळचे 12, आता सकाळचे 12 वाजून गेलेले आहेत. जर तुमच्या सकाळच्या 12 वाजेपर्यंत जर तुमची 2 रजिस्ट्रेशन झाले, किती 2 रजिस्ट्रेशन, जर तुमचे 2 रजिस्ट्रेशन झाले, 2 व्यक्तींना तुम्ही प्रोडक्ट सेल केलं, प्रोडक्ट सेल केल्यानंतर त्याची आलेली अमाऊंट, त्याची आलेली लॉग इन जर तुम्ही लावली, त्या व्यक्तीला प्रोडक्ट भेटायच लागलं, प्लस तुमचं इन्कम बनते 1500 रुपये पेड बनते, 1200 अकाउंट येतात. पुन्हा दुसरा चान्स आहे. आता सकाळच्या 12 वाजून गेली, आता दिवस खाली आपल्याकडे, मग दिवसभरामध्ये अजून पण आपल्या पैशाची असं वाटते कोणाला की आता बस झाले एवढे पैसे म्हणून, असं कोणाला वाटते का, कोणालाच नाही वाटत. पुन्हा पैसे कमवायचे, मग तुम्ही पुन्हा काय करणार आहे, पुन्हा लॉग इन करणार आहे, पुन्हा 2 लॉग इन आणणार आहेत. मग असं पण नाही की तुम्हीच आणल्या पाहिजे, तुमच्याकडे ग्रुप बनला 5, 10 व्यक्ती, 20 व्यक्तींचा, त्या ग्रुपला जरी प्रॉपर तुम्ही गायडन्स मार्गदर्शन केलं डाऊनच्या, तरी तुमची पेअर मॅच होते. असं वाटतं ना आपल्याला नेहमी, मग सर आम्ही काय रोजच बसायचं का लॉग इन रजिस्ट्रेशन करत, रोजच प्रोडक्ट सेल करायचं का, असं पण काही नाही. याचे स्टेप असतात, पण ते तुम्हाला केव्हा कळणार, जेव्हा तुम्ही आमच्या स्वामिनीमध्ये येसाल, आमचं ट्रेनिंग मिटिंग घेसाल, रोज काम करसाल, जेव्हा तुम्हाला अडचणी येतील तेव्हा तुम्ही विचारसाल, नंतर तुम्हाला आम्ही हळूहळू ट्रेन बनवू, याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला आम्ही एक्सपर्ट बनवूया. तर तुम्ही तुमच्या खात्यावरती तरी तुम्ही इन्कम घेऊ शकता. पेआउट नुसार जर विचार केला तर 3000 घेऊ शकतो, आणि पेमेंटच्या नुसार जर विचार केला तर 2400 रुपये घेऊ शकतो. एका दिवसामध्ये आपल्याला 3000 कमवण्याचा चान्स आहे, आणि एका 12 तासाला 1500 रुपये, 1200 रुपये घेऊ. तर आता आपला सिल्वर इन्कम झाला, तर सर आता डायरेक्टली थांबवलं तरी चालते. तर इथपर्यंत सर्वांना कळालं. आता याच्या पुढं गोल्ड प्लॅन आहे,
याच्या पुढे सील रिपर्चेस प्लॅन आहे, याच्या पुढे अजून जर विचार केला तर आपला अवॉर्ड रिवॉर्ड पण येतं. याच्यानंतर सर एक अवॉर्ड रिवॉर्ड तिथंच सध्या इकडे हे करा अवॉर्ड रिवॉर्डचा. तुम्हाला जे मी स्वप्न आणि गरजा दाखवले की नाही, तर आपल्या स्वामींनी ते आपल्याला बक्षीस म्हणून ठेवले, पण ते कोणाकोणाला पाहिजे कोणाकोणाला पाहिजे असं हातवारी का? सगळ्यांना पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल? काम करावं लागेल. काम पण कसं करावं लागेल? आता आपण बोलतो काम करावं लागेल, पण माझा प्रश्न आहे तुम्हाला, शरीरानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे जास्त पैसे आहेत का माइंडनं काम करणाऱ्या व्यक्तीकडे? बघा कसं पटकन उत्तर आहे. आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे सगळं आहे, पण काय आहे? आपल्याकडे दूरदृष्टिकोन नाही. आपल्याकडे दूरदृष्टिकोन नाहीये. दुसरी गोष्ट आपल्याकडे रोड मॅप तयार नाही. आपलं फक्त कसं आहे, दिवस दररोज उजवडतो, संध्याकाळी मावळतो, मस्तपैकी 2 टाइमचं जेवण ओके, त्याच्यात खुश. पण हे आयुष्य एकदाच आहे. याला कसं जीवन जगायचं आपल्यावर डिपेंड आहे. याला चांगल्या मार्गाने जगायचं का वाईट मार्गाने जगायचं, याला टाइम फ्रीडम लाईफ द्यायची का मनी फ्रीडम लाईफ द्यायची का ऍडजस्टमेंट लाईफ जगायची, हे आपल्यावर डिपेंड आहे. जर ऍडजस्टमेंट लाईफ जगायची असेल तर जैसे ते वैसे चालू द्या. पण जर टाइम फ्रीडम मनी फ्रीडम लाईफ जीवन जगायचं असेल तर तुमच्या जीवनातले मग ते कोणत्याही स्टेजमध्ये तुम्ही सुरुवात करा, कोणत्याही स्टेजमध्ये असं काही ठरलेलं नाही. 3 वर्ष तुम्हाला अगदी झोपून देऊन काम करावं लागेल. किती वर्ष? 3 वर्ष. 3 वर्ष एवढं काबाड कष्ट मेहनत करावं लागेल तुम्हाला, रात्रंदिवस काम करावं लागेल, रात्रंदिवस. तेव्हा तुम्हाला नंतर तुमचं उर्वरित आयुष्य ते पण आनंदात जाईल. तुमचंच नाही जाणार, तुमचे नेक्स्ट जनरेशन, तुमचे जे मुलगा असेल मुलगी असेल ज्यांना तुम्ही नॉमिनी फॅसिलिटी निवडणार आहे त्यांनी पण जगू शकता. आता मी तुम्हाला अवॉर्ड रिवॉर्ड सांगणार आहे आणि थांबणार आहे. बघा, तुम्ही छान पद्धतीने आयडी कोड जनरेट केला, तुम्ही प्रोडक्ट घेतलं, प्रोडक्ट वापरलं, प्रोडक्टचा रिझल्ट आला, इतरांना शेअर केला, सांगितल्या पद्धतीने तुम्ही रोज प्रमोशन करू लागले, चांगल्या पद्धतीने शिकायला लागले, ट्रेनिंग पण जॉईन करून लिहून घेऊ लागले, त्याच्यानुसार फॉलो करायला लागले, काम हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढायला लागलं. चांगल्या पद्धतीने तुम्ही आज रोजगार देणारे बनले, रोजगार मागणारे नाही बनले, रोजगार देणारे म्हणून तुम्ही आज चांगल्या लिस्टमध्ये झळकायला लागले. मग तुमचा गुणगौरव झालाच पाहिजे, मान सन्मान तर झालाच पाहिजे, पण तुम्हाला काहीतरी दिलं पण गेलं पाहिजे. तर कंपनी यासाठी आपल्याकडे काय केलेलं आहे, 10 रँक ठेवलेले आहेत. 10 रँक जर घ्यायचे असतील तुम्हाला तर जो आपला गोल्ड पीयर क्रायटेरिया असतो तो पूर्ण करायचा. तो कसा करायचा? टीमच्या मदतीने पूर्ण करायचा. स्वतः फक्त आपल्याला काय करायचं, आपलं व्यवस्थितरित्या आपल्या स्ट्रॅटर्जी बिझनेस प्लॅन घ्यायचा आणि त्यानुसार काम करायचं. पहिली जी रँक आहे स्टार रँक, तुम्हाला स्टार रँक जर मिळवायची असेल तर त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला गोल्ड बनायचं. काय बनायचं? सुरुवातीला गोल्ड बनायचं. जे आमचे गोल्ड डिस्ट्रीब्युटर ते पण आठवणीत ठेवा. पहिले सुरुवातीला गोल्ड बनायचं. गोल्ड बनल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये, पहिल्या महिन्यामध्येच रँक अचीव करायची गोल्ड, दुसऱ्या महिन्यामध्ये नको जायला. पहिल्यामध्ये गोल्ड बनले, दुसऱ्या महिन्यामध्ये काय करायचं, आपल्या लेफ्ट आणि राईटला एक गोल्ड काढायचा. काय काढायचं? लेफ्ट आणि राईटला. ते डुप्लिकेशन दुसऱ्या महिन्यामध्ये काय करायचं, डाऊनला जे गोल्ड बनले त्यांच्या मदतीने डबल 2 गोल्ड काढून घ्यायचे, लेफ्ट राईटला एक. हे डुप्लिकेशन कंटिन्यू करत राहायचं, थांबायचं नाही. फास्टली तुम्हाला तुमचे अवॉर्ड जर मिळवायचे असतील तर पहिली रँक्स मिळणार तुम्हाला स्टार, त्यासाठी लेफ्ट राईटला 10 गोल्ड बनवायचे, लेझर बॅग भेटणार. दुसरी रँक आहे गोल्ड स्टार, यासाठी तुम्हाला 25 गोल्ड बनवायचे, मोबाईल टॅब. त्यानंतरची रँक पर एक्झिक्युटिव्ह रँक आहे 50 लॅपटॉप. एमराल्ड रँक आहे 100 वरती बजाज प्लॅटिना. रुबी रँक आहे 500 वरती फॉरेन ट्रिप. त्याच्यानंतरची रँक आहे प्लॅटिनम 1000 वरती रेनॉल्ट क्विट कार. त्यानंतरची 7 नंबरची रँक आहे डायमंड रँक आहे. यासाठी भरपूरशे नेटवर्कर व्यक्ती काम करत असतात आणि आपण आल्यानंतर या कन्सेप्टमध्ये ही पण आपली अपेक्षा असते. तर यासाठी तुम्हाला 2000 लेफ्ट राईटला गोल्ड बनवायचे, तेव्हा मिळणार तुम्हाला 200 ग्रॅम गोल्ड सोनं. डबल डायमंड रँक आहे 4000 ची महिंद्रा मारोसो. रॉयल डायमंड आहे 8000 ची ऑडी Q3. क्राऊड डायमंड आहे 16,000 ची 1 BHK फ्लॅट प्लस ऑडी Q5. आता मी जेवढे तुम्हाला अवॉर्ड सांगितलेले तर हे 2000 पासून 2 करोड पर्यंत आहेत. कोणाकोणाला पाहिजे? कोणाकोणाला पाहिजे? सर्वांना पाहिजे. पा आपली काय हातवारी करू का नको, म्हणू का नको, मिळणार का नाही मिळणार, बनवले कोणासाठी? आपल्यासाठीच येते. दुसरी थोडी कोणी इथे येऊन घेणार आहे, आपणच घेणार आहे. जेवढे हॉलमध्ये बसलेले आहेत का, प्रत्येक व्यक्ती घेऊ शकते, प्रत्येक व्यक्ती. मी सांगू शकतो तुम्हाला, फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागणार आहे. आपणच आपल्या यशस्वी शिल्पकार आहोत, आपणच आपल्या जीवनाला चांगली लाईफ देणार आहे. मुलांबाळांना जसे आई वडील विचार करत असतात की मी माझ्या मुलांना माझी जी लाईफ जगलेलो आहे, माझ्या मुलांना असं नको जगायला, त्यांनी आनंदात ऐश्वर्यात जगायला पाहिजे. तसं आपल्या आयुष्याला यशस्वी बनवणारे आपणच आहे, दुसरं कोणीही नाहीये. तर त्याच्यामुळे आपण हे 100% मिळू शकतो. तुम्हाला जर अवॉर्ड रिवॉर्ड पाहिजे असतील, कंटिन्यू रोज वारंवार एकच गोष्ट करा. आपल्याला सवय हॅबिट लागलेली नवीन. कोणाला काही विचारायचं का? एक मिनिट होतो, थांबतो, टाइम बराचसा झालेला आहे.
काही कोणाला विचारायचं का? नाही ना? ओके, मग फिरू येईन. तर आपण सर्वजणांनी शांततेने अगदी मी सांगितल्या पद्धतीने प्रत्येक पॉईंट समजून घेतला. प्रत्येक जण कोणी मध्ये उठलं पण नाहीये, त्याबद्दल तुमचे सर्वांचे थँक्यू. मोबाईल फोन पण कोणी रिसिव्ह केला नाही, इव्हन माझं सगळ्यांकडे लक्ष होतं. कोणी मोबाईल जरी त्यांचे वाजले असतील तरी कोणी उचल काढलेला नाही. आता असा व्यक्ती आहे की तो मोबाईल थोडासा मेसेज जरी आला तरी लगेच त्याला माहिती आहे मेसेज ग्रुपवरच येणार आहे, पण तरी वाटतं त्याला कोणी पाठवला का, कोणीच मोबाईल बाहेर नाही काढला. त्यामुळे तुमच्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तर पुढील सेशनसाठी आपल्या थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सर्वांना येस, सर्वांचा आवाज ओके. तर तुमच्यासाठी एकदम छान 2 ओळी बोलणार आहे आता. काम करो ऐसा कि पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसे कि निशान बन जाए. यह जिंदगी तो सब काट लेते हैं, यह जिंदगी तो सब काट लेते हैं, जिंदगी ऐसे जियो कि मिसाल बन जाए, जिंदगी ऐसे जियो कि मिसाल बन जाए. जोरदार क्लॅपिंग, जोरदार. थोड्याच वेळात सरांचं आगमन होणार आहे. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की